मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सुरुवातीला अर्जुन आणि सायली एका रूममध्ये असतात. अर्जुन सायलीला बोलतो की तुम्हाला थंडी वाजत आहे का? आणि मग तो सायलीला शाल पांघरून देतो. सायलीचा नंतर तो ताप चेक करतो. सायलीला ताप काही नसतो. अर्जुन सायलीची फारच काळजी करत असतो. सायली बोलत असते की सर, तुम्ही एवढी काळजी करू नका, मी बरी आहे. आता मग अर्जुनने मस्तपैकी आल्याचा चहा सायलीसाठी मागवलेला असतो. चहा आल्यावर तो सायलीला चहा देतो. सायली चहा पित असताना मग अर्जुन तिला बोलतो की तुम्ही स्विमिंग टँकमध्ये कसं काय पडला? सायली बोलते की कदाचित मला कोणाचा तरी धक्का लागला असेल. अर्जुन बोलतो की असं कोणाचा तरी धक्का लागून टँकमध्ये पडणं जरा स्ट्रेंज वाटत नाही का? आता मग ते दोघेजण थोडा वेळ बोलून नंतर मग सायली झोपून जाते. इकडे आता सुभेदारांच्या घरी सर्वजण जेवण करत बसलेले असतात. प्रताप बोलत असतात की ट्रिपवरून आल्यावर इतकी चंगळ होणार असेल ना, तर मग आपण सुद्धा ट्रिपवर जाऊया. आणि मग सगळेजण हसू लागतात. इतक्यात अस्मिता बोलते की हां, पण असल्या ट्रिप सगळ्यांच्या नशिबामध्ये नसतात. त्याला एक वेगळंच लक लागतं. आता मग कल्पना अस्मिताला बोलते की अस्मिता, तू जरा शांतपणे जेवण कर ना. इतक्यात पूर्णाजी बोलते की कल्पना, मी मगाच्यापासून पाहते की अर्जुन कुठे दिसला नाही. तो काय अजून कामावरून आला नाही का? आणि ती मुलगी कुठे आहे? किचनमध्ये लुडबुड करताना दिसली नाही. अस्मिता बोलते की म्हणजे तुला माहीत नाही का? अर्जुन आणि सायली दोघेजण माथेरानला हनीमूनला गेले आहेत. हे ऐकल्यावर मात्र पूर्णाजीला फारच राग येतो. ती मग कल्पनाला विचारते की काय कल्पना, खरं आहे का हे? कल्पना आणि प्रताप मात्र गप्प बसतात. आता मग पूर्णाजी बोलते की त्यांनी मनमानी केली म्हणून तुम्ही त्यांना करू द्यायची का? कल्पना बोलते की पूर्णाजी, तसं नाही गं, मीच त्यांना पाठवलं आहे. आणि ते दोघेजण तर नकोच बोलत होते, पण मीच त्यांना सरप्राईज दिलं. अश्विन बोलतो की वहिनी तर बोलत होती की आपण सगळेजण जाऊया. आणि दादा पण नको बोलत होता, कारण त्याला फारच वर्कलोड होता. कल्पना बोलते की त्यांचं लग्न फारच घाईत झालं म्हणून त्यांना कुठे बाहेर जाता आलं नाही. त्यामुळे मीच त्यांना पाठवलं आहे. आता मग अस्मिता बोलते की पण पूर्ण आजीला त्यांचं लग्न अजून मान्य नाही. मग मग अश्विन बोलतो की पण त्यांचं लग्न झालं नाही असा त्याचा अर्थ होत नाही. तो मग पूर्ण आजीला बोलतो की पूर्ण आजी, तूच सांग, मम्माचं काही चुकलंय का यामध्ये? पूर्ण आजी बोलते की आता तिने ठरवलं आहे ना, तर मग मी तरी काय बोलणार? अस्मिता बोलते की पण तू सासू आहे ना, ती नाही आहे. आता मग कल्पना बोलते की अस्मिता, जिथे तुझा संबंधच नाही ना, तिथे तू का बोलत असतेस? तू जरा शांत राहा ना. प्रताप बोलतात की अस्मिता, पूर्ण आजी फार दिवसानंतर आली आहे, तिला शांतपणे जेवण करू दे. इकडे आता अर्जुन फार विचार करत बसलेला असतो. आता मग इतक्यात त्याच्या पायापाशी शेजारच्या एका माणसाचं पॉम्पलेट पडतं. त्यावरती माथेरानवर फिरायला असे बरेच पॉईंट आणि त्यांची माहिती दिलेली असते. अर्जुनच्या मग डोक्यामध्ये सायलीला फिरायला घेऊन जायची आयडिया येते. तो मग सायलीच्या रूममध्ये जाऊन तिला बोलतो की सायली, चला आपल्याला फिरायला जायचं आहे. आणि मग तो सायलीला फिरायला घेऊन जातो. इकडे आता प्रियाला अस्मिताचा फोन येतो. अस्मिता प्रियाला बोलते की एक तरी फोन करायचा ना. प्रिया बोलते की अगं, मी सायली आणि अर्जुन यांच्याविषयी काहीतरी पुरावे मिळत आहेत का नाही त्याच्याच प्रयत्नामध्ये आहे. पण ते दोघेजण अर्जुनच्या वडिलांच्या मित्राच्या हॉटेलमध्ये असल्यामुळे नवरा बायको असल्याचा फारच देखावा करत आहेत. त्यामुळे पुरावा शोधणं जरा जास्तच अवघड होऊन बसलंय. अस्मिता बोलते की तू काही पण कर, वाटलंच तर त्यांच्या रूममध्ये घुस, पण पुरावा घेऊनच ये. आपल्याकडे आता एवढा एकच चान्स आहे. प्रियाला मात्र जाम टेन्शन येत असतं आणि अस्मिताचा राग देखील येत असतो. इकडे आता सायली कुसुम बरोबर फोनवर बोलत असते. कुसुम सायलीला बोलत असते की तू तिकडे गेली आहेस, पण जरा जपून. आणि प्रत्येक वेळेला कुसुमच्या मनामध्ये एकच विचार येत असतो, सायली आणि अर्जुन तिकडे जाऊन वाहवत गेले तर? सायली बोलते की कुसुमताई, तू प्रत्येक वेळेस असाच विचार का करतेस? मी तुला सांगितलंय ना, असं काही सुद्धा होणार नाही. तुझा माझ्यावर विश्वास नाही का? कुसुम बोलते की तुझ्यावर आहे गं, पण त्या चिडक्या बिब्यावर नाही. आता मग सायली बोलते की ठीक आहे, मी तुझ्याशी नंतर बोलते. आणि मग ती फोन ठेवते. पण तिच्या शेजारी अर्जुन नसल्यामुळे ती आता अर्जुनला शोधू लागते. इकडे चैतन्य साक्षीसाठी कॉफी बनवतो. साक्षी हाताला नेलपेंट लावत असल्यामुळे चैतन्य तिला स्वतःच्या हाताने कॉफी पाजतो. साक्षी मग चैतन्यला तिला फारच भूक लागली आहे असे बोलून काहीतरी खायला बनवायला सांगते. चैतन्य पण लगेच तिच्यासाठी खायला बनवायला जातो. साक्षी मग मनातल्या मनात बोलते की आता हे माझ्या ताटाखालचं मांजर झालं आहे. या मांजराला आता अर्जुनला कसा ओरखडा मारायला लावते ते तो अर्जुन सुभेदार आता बघतच राहील. इकडे आता सायली अर्जुनला शोधत असते. इतक्यात अर्जुन मागून घोडा घेऊन येतो. तो मग सायलीला बोलतो की चला, तुम्हाला आज मी पूर्ण माथेरान फिरवतो. सायली बोलते की तुम्हाला तर इकडची बरीच माहिती दिसत आहे. अर्जुन बोलतो की हो, तुमचा हा गाईड तुम्हाला आज सगळं माथेरान दाखवणार आहे. सायली बोलते की इकडे फक्त एकच घोडा आहे का? बाकीचे घोडे कुठे आहेत? अर्जुन बोलतो की आता थंडीचा मोसम असल्यामुळे सगळे घोडे बाकीच्या लोकांनी बुक केले आहेत. सायली बोलते की म्हणजे आपण दोघे जण आता या घोड्यावर बसून जायचं आहे का?
अर्जुन बोलतो की नाही, तुम्ही घोड्यावर बसा, मी चालत येणार आहे. सायली बोलते की तसं असेल ना तर मग आपण दोघे पण चालतच जाऊया ना. अर्जुन मग घोड्यावाल्याची ॲक्टिंग करू लागतो. तो बोलतो की मॅडम अहो माझा नाही पण या मुक्या जनावराचा तरी विचार करा. तुम्ही जर याच्यावर बसून इकडे तिकडे फिरला तर कमीत कमी याच्या तरी खाण्यापिण्याची सोय होईल. आणि मग अर्जुन फारच कॉमेडी करू लागतो. सायली मग आता फार हसू लागते. मित्रांनो, आता पुढील भाग हा फारच मनोरंजक होणार आहे. पुढील भाग पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला थोडासा सपोर्ट करा. धन्यवाद.